नमस्कार सगळ्यांना, मी सुचिता. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. तर आज आपण अंब्रेला बाहीचं कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. खूप छान बाही आपली तयार होते. घातल्यानंतर तर एक छान असा लुक तयार होतो. साधी जरी साडी असली तरी ब्लाऊजमुळे तुम्हाला हटके लुक येतो. तर बघा, इथं मी फोल्ड करून पेपर घेतलेला आहे. बंद बाजू माझ्या डाव्या साईडला येते बघा. इथं मी जो हात ठेवला तिथं बंद बाजू आहे. आणि इथं बघा, मी असं गोल आकार काढून घेतलेला आहे. तर तो किती 5-5 इंचावरती इथं मी मार्किंग करून गोलाकार काढून घेतलेला आहे बघा. कॉर्नरपासून 5-5 इंचावरती इथं मी असं मार्किंग करून गोलाकार काढून घेतलेला आहे या पद्धतीने. तर आता इथं आपली तुम्हाला जेवढी पण बाहीची उंची ठेवायची आहे त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून इथं बाही उंचीचं आपण इथं माप घ्यायचं आहे. तर मला इथं तयार बाहीची उंची 4.5 घ्यायची होती. त्याच्यामुळं इथं मी 5.5 इंचावरती इथं मी मार्किंग करणार आहे. तुमची जेवढी पण बाही उंची घ्यायची असेल तुम्हाला त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून इथं मार्किंग करायचं आहे. तर 5.5 इंचावरती इथं मी मार्किंग करणार आहे. तर मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, इथं 5.5 इंचावरती इथं मी मार्किंग करून घेतलेला आहे. तर हा पण राऊंड शेप काढून घ्यायचा आहे. तर बघा, व्यवस्थित इथं हा सुद्धा राऊंड शेप काढून घ्यायचा आहे. बंद बाजूपासून मी राऊंड काढायला सुरुवात केली बघा. आणि त्याच्यानंतर इथं मी पिन लावून घेतलेली आहे, म्हणजे हलू वगैरे नाही म्हणून. तर या साईडला बघा काय करायचं, तर आपली जी आपण जे उंचीचं माप टाकलेलं आहे बाही उंचीचं त्याचा बरोबर मध्य करायचा आणि तिथे एक मार्किंग करून घ्यायचं. आणि इथून वरती अर्ध्या इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. तर घेतलं. त्याच्यानंतर आता बघा, इथून साधारणतः गोलाकाराच्या पाऊण भागापासून असा आकार द्यायला चालू केलं आणि इथून मध्यापासून असं, म्हणजे आपण जो राऊंड शेप काढलेला आहे त्याच्या मध्यापासून असं आकार द्यायला चालू करायचं आहे या पद्धतीने. आणि हे कटिंग करून घ्यायचं. खूप कमी मापात आपली अंब्रेला बाही जी आहे ती तयार होते. आणि आता तर खूपच ट्रेंड चालू आहे बघा या बाहीचा, म्हणजे सिरियलमध्ये सगळीकडेच या बाहीचा खूप ट्रेंड चालू आहे. तर या पद्धतीने इथं मी कटिंग करून घेतलेलं आहे. तर हे बाहीचं कटिंग आपल्या झालेलं आहे. तुमच्याकडे जर कापड जास्त असेल तर तुम्ही डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करू शकता. कापड जर कमी असेल तर अगोदर पेपर कटिंग करून घ्या. मी तर म्हणेन अगोदर पेपर कटिंगच करून घ्या. तर इथून हे बघा, मी मोजून घेतलं तर 8.5 भरतं आहे बघा. तर आपला छाती मापाचा चौथा 8.5 आहे. तर तेवढं अंतर आहे का ते एकदा मोजून चेक करायचं. तर इथं बघा, पहिल्यांदा अस्तरच्या बाहीचं कटिंग करूया. तर या म्हणजे ब्लाऊजला अस्तर लावणार आहे मी आतून. तर अस्तर कटिंग करताना काय करायचं, इथं बघा एकदा फोल्ड केलं आणि आणखी एकदा मी इथं फोल्ड केलेलं आहे. बंद बाजूला आपण माप टाकणार आहोत. तर चेक करायचं, म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढं कापड आहे का. छाती मापाचा चौथा आपला 8.5 आहे, तेवढं साधारण कापड असावं, जास्त पण नसावं, म्हणजे कापड वाया जाऊ नये याच्यासाठी. तर इथे आता आपण आपली जेवढी पण आपण बाहीला, म्हणजे मेन फॅब्रिकच्या बाहीला जेवढी उंची घेतलेली आहे त्याच्यापेक्षा या अस्तरच्या बाहीची उंची कमी ठेवायची आहे. म्हणून मी इथं 5 इंच घेतली. डाऊन 2.25 घेतलं आणि इथं छाती मापा चौथा आपला 8.5 आहे म्हणून 8.5 इंचावरती इथं मी मार्किंग केलेलं आहे. सिंपल आपण जशी रेग्युलर बाही जशी कटिंग करतो सेम त्याच पद्धतीने अस्तरची बाही कटिंग करून घ्यायची आहे बघा इथं या पद्धतीने. आणि आकार काढून घ्यायचे आहे. आणि फक्त एवढी काळजी घ्यायची की अस्तरच्या बाहीची उंची आपल्या मेन ब्लाऊज पीसच्या बाहीच्या उंचीपेक्षा अर्धा इंच कमी असावी. या पद्धतीने इथं आपण कटिंग करून घ्यायचं. म्हणजे मी एकदमच 2 बाहींचं कटिंग इथं करून घेते आहे, त्याच्यामुळे मी 2 वेळा फोल्ड केलेलं आहे. 2 बाहींचं म्हणजे दोन्ही साईडच्या 2 बाहींचं एकदमच कटिंग करून घेणार आहे. तर मध्ये कट देऊन दोन्ही बाही सेपरेट करून घेते. आणि एकाच वेळी कटिंग केल्यामुळे काय होतं, बाही एकदम आपल्या परफेक्ट एका आकाराच्याच कटिंग होतात. तर 2 इथं मी अस्तरच्या बाही कटिंग करून घेतल्या. तर पुढच्या मुंड्याचा आकार पण आपण अगोदर इथं कटिंग करून घेऊया. बघा, इथं पुढच्या मुंड्याचा सुद्धा आकार कटिंग करून घ्यायचा आहे. तर हे अस्तरच्या बाहीचं कटिंग आपलं इथं तयार झालं. नॉर्मल जशी आपण बाही कटिंग करतो सेम त्याच पद्धतीने इथं मी केलेली आहे. तर इथं मी हे कापड घेतलेलं आहे, मेन फॅब्रिक आहे हे. तर इथे आपण हे पेपर कटिंग ठेवायचं आहे व्यवस्थित आणि पिनअप करून घ्यायचं आणि कटिंग करून घ्यायचं आहे. पिना लावून घ्या, म्हणजे कापड कटिंग करताना हलणार नाही. असं सुळसुळ कापड असेल तर खूपच काळजी घ्यावी लागते. तर ह्यासुद्धा
कडेने खालच्या साईडला पिको करून घ्यायचं आहे अम्ब्रेला बाहीला, आणि याला सुद्धा अस्तरच्या बाहीला या पद्धतीने असं डबल फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे, आणि अम्ब्रेला बाहीला खालच्या साईडनं पिको करून घ्यायचं आहे. तर इथं आपलं कटिंग कंप्लीट झालेलं आहे. तर एक साईडची बाही मी इथं जोडून घेतलेली आहे शिवून, दुसऱ्या साईडची बाही तुम्हाला आता मी स्टिच करून दाखवते. तर इथं बघा, सर्वात पहिल्यांदा खालच्या साईडला बघा पिको करून घेतलेला आहे बघा मी, आणि खालची आणि वरची साईड व्यवस्थित लक्षात घ्यायची, नाहीतर उलटसुलट जोडलं का नंतर आपल्याला उसवत बसावं लागतं. तर अस्तरची बाहीसुद्धा मी डबल फोल्ड करून टिप मारून घेतलेली. तर व्यवस्थित फोल्ड करून मध्यावरती कट देऊन घेते, म्हणजे आपल्याला जोडताना सोपं जातं. तर ही सुद्धा बाही जी आहे ती व्यवस्थित अशी फोल्ड करायची आणि मध्यावरती कट देऊन घ्यायचा, म्हणजे बाही जी आहे ती आपली बरोबर मध्यावरती जोडली जाते. या पद्धतीने कट देऊन घ्यायचा आहे, आणि ही बाही जी आहे ती आपण आता जोडायला चालू करायचं आहे. पिको पण कुठल्या साईडनं आत आहे बाहेर आहे ते सुद्धा लक्षात घ्यायचं बाही जोडताना. बघा, पिकोसुद्धा बघायचा आहे कसा आहे, म्हणजे उलट होऊ नये याच्यासाठी. आणि आपण जो मध्यावरती कट दिलेला होता तो बरोबर शोल्डरवरती इथं घ्यायचा आहे मध्यावरती, आणि बाही जी आहे ती जोडत जायचं आहे. व्यवस्थित बाही पण ताणायची नाही आणि खालचं ब्लाऊजचं कापडसुद्धा ताणायचं नाही. हलक्या हाताने बाही जोडत जायचं आहे. आपलं माप परफेक्ट असलं की बाही कुठेही कमी जादा होत नाही. छाती मापाचा चौथा आपण बाहीची रुंदी घेतलेली होती कटिंग करताना, तर मग कुठेही कमी जादा होत नाही. तर हा जो ब्लाऊज आहे आमच्या इथं बायकांना इतका आवडला की जवळजवळ 4 ते 5 बायकांनी माझ्याकडे असा ब्लाऊज शिवायला टाकलेला आहे. खूपच आवडला त्या बायकासनी, आणि खरंच आता ट्रेंडच चालू आहे TV मालिका सगळ्यामध्येच, म्हणजे या बाहीचा. त्याच्यामुळे हा ब्लाऊज सगळ्यांनाच खूप आवडला. तर इकडं या साईडला सुद्धा बघा जोडून घ्यायचं आहे. बाही जोडताना पण गडबड करायची नाही, चून वगैरे पडली तर बाहीचा पूर्ण म्हणजे लुकच चेंज होतो. तर आता याच्यावरती बरोबर मध्यावरती अस्तरची बाहीसुद्धा ठेवून तीसुद्धा जोडून घ्यायची आहे. अगोदर निम्या भागातून इकडे जोडायची आणि नंतर निम्या भागातून पलीकडे जोडून घ्यायची आहे. तर मैत्रिणी, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि तुमची मतं मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे कमेंटद्वारे आपण सगळे एकमेकांशी संवाद करू शकतो. तर बघा, निम्मा भाग जो आहे तो या पद्धतीने आपण जोडून घ्यायचा आहे. असं का जोडल्या बाही? तर बाही बरोबर मध्यावरती आपल्या जोडल्या जातात, आणि जर तुम्हाला परफेक्ट खात्रीच असेल तर तुम्ही डायरेक्टसुद्धा बाही जोडू शकता. मध्यापासून नाही सुरुवात केली तरी चालेल, पण नवीन जे आहे त्यांनी मी जी पद्धत दाखवलेली आहे त्या पद्धतीनेच बाही जी आहे ती जोडा, मध्यापासूनच सुरुवात करा. तर इथं आपल्या बाही ज्या आहेत त्या अस्तरच्या आणि मेन ब्लाऊज पीसची म्हणजे अम्ब्रेला बाहीसुद्धा जोडून तयार झालेली आहे. तर बघा, दोन्ही साईडच्या बाही ज्या आहेत त्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर फोल्ड करून आपण इथं आता फिटिंगच्या टिपा तेवढ्या मारून घ्यायच्या, मग आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. दुसऱ्या साईडला मी टिपा ऑलरेडी मारून घेतलेली आहेत, तर या साईडला आता टिपा मारायचं आपलं चालू आहे. तर तुमच्या म्हणजे मापानुसार फिटिंग करा ब्लाऊज. या पद्धतीने इथं मी टिपा मारून घेतल्या, आणि इथं फिटिंगच्या टिपासुद्धा मी इथं मारून घेतलेल्या आहेत. तर कशी वाटली बाहीची ही कटिंग आणि स्टिचिंगची माझी पद्धत? आवडल्यास नक्की मला कमेंटमध्ये सांगा, आणि वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ तुम्ही पाहिला. खूप छान वाटलं, आणि त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद मानते. आणि असंच मला तुम्ही सपोर्ट करा प्रत्येक व्हिडिओला. बघा किती छान आपलं घातल्यानंतर खूप छान याचा लुक तयार होतो. प्रिन्स कट ब्लाऊज आहे हा. धन्यवाद.